आज 1 मे आहे म्हणजेच महाराष्ट्र दिवस, म्हणजेच महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस आणि महाराष्ट्राच्या या अस्मितेसोबत गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी महाराजांचा जो वारसा आहे, त्यांच्या ज्या वस्तू आहेत त्या जोडल्या गेल्या आहेत आणि अशीच एक त्यांचा वारसा म्हणजे वाघनखं जी इंग्लंडमधून भारतात आणण्यासाठी राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार अतिशय प्रयत्न करतात आहे. आपल्यासोबत आहेत सुधीर मुनगंटीवार. सुधीरजी, कधी हे नखं येतील? कारण मे किंवा एप्रिलमध्ये हे नखं येण्याची शक्यता होती. तरी साधारणतः पहिल्यांदा तर आपल्या सर्व दर्शकांना महाराष्ट्र दिनाच्या सदिच्छा शुभकामना. दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा आणि म्हणून देशाच्या प्रगतीमध्ये महाराष्ट्राची मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सर्वांनी एकत्र येऊन पूर्ण करावी ही महाराष्ट्र दिनाच्या दिवशी अपेक्षा व्यक्त करत हा आमच्यासाठी संकल्पाचा दिवस आहे. आमच्या सर्वांच्यासाठी ऊर्जा देणारे केंद्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचं नावच घेतलं तरी एक ऊर्जा आमच्यामध्ये सर्वांमध्ये निर्माण होते. वाघनखाचा आम्ही करार केला, MOU केला. 4 मे ही तारीख आमची निश्चित झाली आणि त्या दृष्टीने वाघनख जिथं ठेवायची आहे तिच्या व्यवस्था आम्ही पूर्ण केल्या. पहिल्यांदा आपण साताऱ्याच्या गादीमध्ये वाघनख न्यायचा निर्णय केला आणि त्या दृष्टीने तिथं निधी उपलब्ध करून ज्या सुरक्षा व्यवस्था असाव्या लागतात त्यासाठी मग सर्व CCTV सर्व्हिलन्स असेल, तिथं जिथं आपण ठेवणार आहे तिचा बंदोबस्त असेल, अशा सर्व गोष्टी आपण साधारणतः पूर्ण केल्या. 4 मे ही तारीख जेव्हा निश्चित झाली तेव्हा निवडणुका घोषित व्हायच्या होत्या. निवडणुका घोषित झाल्यानंतर पुन्हा आमची त्यांच्याशी चर्चा झाली, निवडणूक आयोगाशी चर्चा झाली. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं होतं की आचारसंहितेमध्ये आपल्याला वाघनख आणताना मग टेक्निकली काही अडचणी येतील, मग इथून कोणी राजकीय नेत्यांना तिथं कुठेही जाता येणार नाही, त्याची इतर व्यवस्थेमध्ये सुद्धा मग काहीच करता येणार नाही आणि साधारणतः आत्ता विद्यार्थ्यांच्या शाळांनाही सुट्ट्या होत्या म्हणून आता 1 जूनला साधारणतः मतदान देशाचं पूर्ण होत आहे. 4 जूनला निवडणुकीचे निकाल लागतील. आत्ता टेंटेटिव्ह आम्ही 10 जून ही तारीख निश्चित केली आहे. काल मी स्वतः महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्ताशी फोनवर बोललो. त्यांनी प्रस्ताव द्यायला सांगितलं आहे कारण ब्रिटनच्या वाघनख जे आम्हाला देणार आहेत त्यांना लिहून पाहिजे की 4 जूननंतर आचारसंहिता संपेल. कालच मी यासाठी निवडणूक आयुक्तांशी बोललो फोनवर. एक छोटी मिटिंगही इतरांशी अधिकाऱ्यांसोबत केली. आम्ही आता आमचा प्रस्ताव निवडणूक आयुक्ताला देऊ. निवडणूक आयुक्त त्या प्रस्तावाला केंद्राच्या निवडणूक आयोगाकडून मान्यता घेईल आणि ते म्हणाले की आचारसंहिता निश्चित संपणार असल्याने या संदर्भामध्ये आम्ही तुमचा प्रस्ताव एकदा वाचून तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन आम्ही करू शकतो आणि मग लेखी आवश्यक असेल तर आम्ही लंडनच्या त्या म्युझियमच्या प्रमुखालाही पत्र देऊ शकू. आता आम्ही ती प्रोसेस करतो आहे. ही प्रोसेस म्हणजे पत्र मिळवण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्ण झाल्यावर तुम्ही स्वतः जाल की अजून कोण कोण लंडनला जाण्याची शक्यता आहे? नाही, माझी स्वतःची तर व्यक्तिगत इच्छा आहे पण शेवटी 10 जूनला मी कोणत्या पदावर आहे हे आज मला सांगता येणार नाही. पण मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेन, मी विजा करायसाठी प्रोसेसही सुरू केली. साधारणतः ब्रिटनचा विजा मी माझ्यापुरता तरी काढतो आहे. माझी स्वतःची इच्छा आहे कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नावच तुम्हाला जसं मी सांगितलं की जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर बेशुद्ध माणूस शुद्धीवर येतो आणि सुदैवाने मला थोडीफार का होईना सेवा करण्याची संधी मिळाली. अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं मी. पाकिस्तान सीमेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा 12 फुटाचा स्टॅच्यू तिथं उभा करण्यासाठी आम्ही पुणेकर या संस्थेसोबत मला काम करता आलं. आग्र्याच्या ज्या दरबारात शेवटच्या रांगेत उभं केलं होतं त्या दरबारात आपण शिवजयंती साजरी करतो आहे. राज्य सरकारने औरंगाबादचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर केलं. यामध्येही माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी निर्णय केला पण विधानसभेत या संदर्भात विषय मांडण्याची संधीही मग उपलब्ध झाली. श्रीशैलम जे ज्योतिर्लिंग आहे त्या कावळच्या जंगलामध्ये तपश्चर्या केली. तिथं आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीने 3.25 कोटी रुपयाचं तिथेही आपण मंदिर उभं केलं. रायगडावर आता काही आपण ज्या प्राधिकरणाचा वेग वाढवण्याच्या दृष्टीने त्याचीही मी परवा स्वतः बसून काही आढावा घेतला. माननीय मोदीजींना आम्ही विनंती करतो आहे की 20 जून हे तिथीप्रमाणे आपण तिथं
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा सोहळा 6 जूनला एक तारखेनुसार साजरा करतो आणि 20 जूनला तिथीनुसार साजरा करतो. मागच्याही वर्षी आपण 2 जूनला साजरा केला आणि तिथीनुसार 2 जून होतं आणि 6 जूनलाही साजरा केला. तर आम्ही 20 जूनच्या दृष्टीने माननीय पंतप्रधान महोदयांना विनंती करायची आहे की हा 350वा सोहळा असल्याने माननीय प्रधानमंत्री महोदयांनी तिथं यावं. तर त्याचंही कागदपत्र ड्राफ्ट केलं मुंबईमध्ये. आता प्रयत्न करू आपण. एक शेवटचा प्रश्न, 10 जून ही शेवटची तारीख असेल की त्या दिवशी नक्की वाघ नखचंद्र येतील महाराष्ट्रात? नाही, शेवटी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमनी 10 जूनला आम्ही देऊ शकतो असा प्रस्ताव दिला, पण त्याच्यामध्ये कंडिशन अशी टाकली की तुमची आचारसंहिता संपली असं पत्र आम्हाला निवडणूक आयोगाचं लागेल. निवडणूक आयोगाला आम्ही जेव्हा काल विचारणा केली, निवडणूक आयोगाचे आपले जे महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे प्रमुख आहे ते म्हणाले की साधारणतः आचारसंहिता संपेलच, पण आम्हालासुद्धा दिल्लीच्या आयुक्ताशी विचारावं लागेल. याचं साधं कारण आहे की अनेकदा निवडणूक पूर्ण झाल्यानंतरसुद्धा संसदेत शपथ झाल्याशिवाय आचारसंहिता संपत नाही आणि ती शपथ ही 4 जूनच्या नंतर कधी होईल आणि त्याची सर्व एकत्रितपणे माहिती घेऊन ते देतील. आणि समजा 10 जूनला त्यांच्याकडून आचारसंहिता संपत नसेल तर एक तर नक्कीच आहे की 15 जूनच्या अगोदर आचारसंहिता संपवावीच लागेल, कारण 15 जूनच्या अगोदर म्हणजे 16 जून आमची संसदेच्या नवीन 18व्या लोकसभेची शेवटची तारीख 16 जून आहे. त्यामुळे मला वाटतं की 16 जूनच्या अगोदर सर्व सदस्यांना शपथ घ्यावाच लागेल. जेवढे सदस्य निवडून जातील त्यांना शपथ घ्यावीच लागेल. आणि त्या दृष्टीने निवडणूक आयोगाने जरी एवढं म्हटलं की आम्हाला आमची आचारसंहिता ही 5 जूनपर्यंत आहे, 7 जूनपर्यंत आहे आणि एवढं लेखी दिलं तरी आमचं काम होऊन जाईल. पण 10 जूनच्या आसपासच शेवटी आचारसंहिता संपत असेल आणि ते आणावं लागेल आणि इकडे आम्ही व्यवस्था सर्व केलं आहे. तर हे होते सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं म्हणणं होतं की सध्या आचारसंहितेमुळे 4 मेचा मुहूर्त जरी हुकला आहे तरी निवडणूक आयोगाकडून पत्र मिळवून 10 जून ते 15 जूनपर्यंत हे जे वाघ नख आहे ते भारतात आणण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली जाईल. सारंग पांडे, ABP माझा, चंद्रपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.